हेलो गाइस, आज अपना डे 2 है ट्रिप का। अभी अभी उठे हम। अभी टेंट में आपको एक नज़ारा देखना चाहते हो जो कि मैंने देखा है मेरे सामने। इधर हमारा रिजॉर्ट है ना, उसके ठीक सामने एक झील है और उसके सामने पहाड़ और उसके ऊपर बादल ही बादल। क्या लग रहा है आपको, मैं दिखाऊंगा, आपको प्यार ही हो जाएगा गाइस। तो दिखाता हूँ, वेट। ये रहा टेंट। पूरे बादल बादल बरसा में चोले सावन की अखिया सावन की अखिया रे आता तसलीच राहिला आलो कैसा दिख रहा है मेरी जान। इधर इधर बहुत है, इधर का पूरा झापू झापू विषय गाइज। इधर इधर छोटा सा वाटर, बड़ा वाटरफॉल है इधर से, इतना ही दिखेगा लेकिन। तो अभी रेडिओ आहे ना, येस येतो ना। अबे काय म्हणते, सगळं चालू आहे ना, त्यामुळे आवाज यायला लागलाय. पण तुम्हाला आता काय करतो आम्ही, थोड्या वेळ नेतो भावांनो. नाश्त्याचा टाइम झाला, परत निघायचं बोटिंगला, तेव्हा दाखवतो काय विषय. तब तक के लिए बाय. अभी हम निकल पड़े हैं बोटिंग के लिए, जो कि हमारा 3 घंटे का रास्ता है ना, 3 घंटे का रास्ता, 3 तासाचा रास्ता आहे जाणे येणे. त्यामध्ये 4 पॉईंट आहेत, तुम्हाला एक पूर्ण असतील आणि तुम्हाला एक समोरचा व्ह्यू दाखवला. हॅलो गाईज, आपण आलेलो आता 1 तास ट्रॅव्हल करून कोयना काय कोयना रिवर 1 तास ट्रॅव्हल करून आले बोटिंगमधून. आणि आता आपण आलेलो एक महादेवाच्या हिडन टेम्पलमध्ये. आता पुढं जाऊन तुम्हाला ते टेम्पल दाखवण्यात येईल. आता सध्या व्ह्यू दाखवतो तुम्हाला. आता पुढं जाऊन आता ते आमचे गाईड येतील बोटिंगवाले, तेच बोटिंगवाले तर तेच गाईड आहेत, त्यांच्याकडनं सगळं हे करायला भेटणार आहे तुम्हाला. समोरचं तुम्हाला दाखवतो व्ह्यू. हे त्रिवेणी संगम आहे. इकडचं काय 3 हेच आहे ना, 3 नद्या आहेत ना. आम्ही इकडून आलेलो आहे. आमचं रिसॉर्ट इकडं होतं कोणीकडे, आता माहित नाही कोणीकडे. इकडे कुठलं गाव? एकनाथ शिंदे आहेत ना, एकनाथ शिंदे आहेत ना आपले, त्यांचं डोंगराच्या पलीकडे गाव आहेत, पण ते असतात मुंबईमध्ये, बरोबर ना. खाओ मा कसम. तर तुम्हाला आता मंदिरात जाऊन तुमचं मंदिरातलं वर दाखवतो ना. आमचे 2 बोटीने हे आमचे सगळेजण. तो चला मंदिराकडच्या बाजूला जाऊन आता तुम्हाला पुढचं दाखवतो. आपण चाललेलो आहे दत्त मंदिरमध्ये आत्ता. अरे डोक्याला मी खाली जाऊन जायचं अंधेरा कायम रहे महामहिम तमराज किल्वेश. अरे अंधारात दिसतंय का पण काय करून टाकायचा. लवकर आता व्हिडिओ अपलोड झाल्यावर करा म्हणून सांगायचं. व्हिडिओ अपलोड आता रिटर्न केल्यानंतर बोल ना. असं आहे टनल सारखं आहे पुढं म्हणून. बापरे, पुन्हा टनल सोडता आले. महादेवाचं मंदिर आहे पाहिजे आतमध्ये. आम्ही इकडून असं टनलमधून आलेलो होतो आणि असं महादेवाचं मंदिर बघा कसलं भारी. बम बम बोले. मंदिराचं असं आहे की ते मंदिर
500 फूट आपण ज्या नदीमधून आलो त्या नदीमध्ये 500 फूट खोल हे मंदिर होतं भरपूर वर्षांपूर्वी. तर आता पाणी वगैरे येते म्हणून त्याचं स्थलांतर वर गेले का? स्थलांतर वर केलेलं आहे. तर असं मंदिर आहे. आता एक्झिट आलेलो बाहेर असं. तर असं आतमध्ये एंट्री होते. हे बाहेर येण्याचं साईड असं ते एंट्री करायची होती. मला वाटलं तिथंच मंदिर आहे पण ते मंदिर आतल्या साईडला खाली होतं. तुम्हाला आता मंदिर दाखवलं जसं एक नंबर वाटलं. आता व्हिडिओ काढून झालं परत येतो जाऊन नीट दर्शन घेईल. आता पुढच्या लोकेशनला जेव्हा जाईल तेव्हा दाखवेल तुम्हाला. समोर नंदीचं आहे म्हणजे समोरासमोर ती गुहा जी आहे ती म्हणजे आधी करून त्याच्यावर हे गणपतीचं मंदिर आहे बघा. दगडात कोरलेली पुढं महादेवचं मंदिर होतं त्याच्याबरोबर वरच्या साईडला गणपतीचं मंदिर आहे. गजमुख सिद्धविनायक मंदिर म्हणून असं आहे मंदिर आहे ते. एक्झॅक्ट खालचं ग्राउंड येस. खाली बरोबर राईट महादेवाचं मंदिर आणि वर बरोबर गणपतीचं मंदिर असं आहे. त्याच्या समोरच नंदीचं पण. हां तर त्यासमोरच बरोबर नंदीचं मंदिर आहे. म्हणजे खाली महादेवाचं मंदिर गणपती मंदिर आणि समोर महादेवाचं मंदिर. ह्याच्यानंतर पुढे जायचं आता इकडे इकडे आहे का? तर येस आता गुरुदत्ताच्या मंदिराकडे चाललो आहे. महादेव गणपतीच्या मंदिराकडनं आलेलो. आता मराठीच बोलले जरा मंदिरात आल्या म्हणून हिंदी पुढच्या कुठं वॉटरफॉल वगैरे गेल्यानंतर हिंदी वगैरे बोलते. कसं आपली पब्लिक दोन्ही आहे त्यामुळे हां दोन्ही पब्लिक आहे. येस. एका खोडातून 3 झाड आहेत. हां वड पिंपळ उंबर हां. ब्रह्मा विष्णू महेश हां असे तिथे हे झालेले. हे असं मंदिर आहे. एकाच ह्या झाडामध्ये 3 झाडं आहेत. कोणते कोणते सांगितले तुम्ही आता ते मी ऐकलं. क्या गुंडा बनेगा रे तू. वड पिंपळ आणि उंबर एकाच झाडामध्ये हे झाड आहे. येस एकाच खोडामध्ये हे आहे ते झाड आणि ते असं निघलेलं आहे इन्फॉर्मेशन. आणि हे झाड आहे ते कसं आलेलं असेल काय माहिती. आता इथून ठीक एवढं दिसणार नाही तुम्हाला त्यातले फ्रुट्स वगैरे पण आहे. पण हे असं मूळ त्याचं असं एकच. येस. चला आता पुढच्या लोकेशनला जाऊ. तो किल्ल्याचं ते असे डोक्यामुळे दिसत नाही पण माहिती देतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळाचा तो किल्ला म्हणजे एकमेव किल्ला जेलसाठी मानला जात होता. म्हणजे कैद्यांना शिक्षा देण्यासाठी तिथं आणत होते. त्या किल्ल्यावरती तटबंदी किल्ला आहे. एक जंगलाचा किल्ला आहे पूर्ण. त्या जंगलातून ट्रॅकिंग बोटीनंच किल्ल्याला जायला लागतं. बोटिंग गेल्यानंतर तुम्हाला 1.5 तासाचं ट्रॅकिंग आहे. जंगलातून जायचं 1.5 तास ट्रॅकिंगला. बोटीतून 1.5 तास आणि ट्रॅकिंग 1.5 तास. जंगलातून जायचं मग सूर्य पण दिसत नाही वर जाताना ट्रेकिंग जाताना. वरती गेल्यानंतर 2 विहिरी आहेत. महादेवाचं मंदिर आहे. तोफखाने गोळे आहे. नागवडा आहे. सगळं वरती पहिल्या विशेष सगळं वरती बघण्यासारखं आहे. म्हणजे शिवाजी महाराजांचे काय वरून तुम्हाला खाली चिपळून दिसतं. चिपळून खेड हा फक्त किल्ल्याला जाण्यासाठी एकमेव पर्याय फक्त बोटीतूनच पाण्यातूनच दुसरा रस्ता नाही. असे आता किल्ला पण असतो. किल्ला चालू झाल्यानंतर तिथं लोक शनिवार रविवार 5 ते 10 लोक येतात. ट्रेकिंगसाठी येतात. लोक येतात. प्राणी हे जंगलामध्ये प्राणी आहेत. तिथे की मी जाऊन आलेलो आहे याच्या तिकडं पण आता सध्या बंद आहे. त्याच्या अगोदर मी जाऊन आलेलो. काय दिसणार पण नाही तुम्हाला सगळे खूपच दिसते. तर तुम्हाला माहिती सांगतो ते महाराज सांगते ना आपले गाईड. आणि याच्यामध्ये अभयारण्यामध्ये बिबटे आहे, अस्वल आहे, कवळ आहे, सांबर आहे, हरिण आहे, सगळं प्राणी आहे. तर आपण ट्रेकिंगच्या दिशेला चाललेलो आहे. तुम्हाला थोडासा व्ह्यू दाखवेल इथून. ट्रेकिंग कशी तरी असं एवढी हार्ड नाही आहे. बघू शकता मागं आणि पुढं वॉटरफॉल आहे. इथून ठीक एवढा दिसत नाही प्रॉपर. या झाडाच्या मागं थोडासा दिसत असेल आणि असा ट्रेक आहे नॉर्मली. तर मी एवढ्यातच जमलेलो आहे. भाषण कुछ ज़्यादा नहीं हो गया मतलब कुछ भी एवढं चालू. कारण काल रात्री नाचून नाचून आम्ही दोघांनी कहर केला पूर्ण. तो व्हिडिओ टाकू का नको तुम्ही सांगा. पण काय विषय व्हिडिओ जर काय टाकला तर कॉपीराईट यायचे चान्सेस आहेत. कारण त्यामध्ये म्युझिक आहे. तर त्यामध्ये आम्ही दुसरं म्युझिक टाकून ॲड केलं तरी चालेल. तसा मी माझा विचार चालू आहे. आप कहाँ थे ज्ञानी बाबा. की टाकू शकतो आपण तसं टाकू शकतो. एक म्हणजे नॉन कॉपीराईट सॉन्ग कुठलं तर टाकून फक्त तुम्हाला स्टेप बघायला मिळतील. तर बघितलं तर फक्त समजून घ्या. व्हिडिओ काढलेच नाही. मेन नाही बरं तरी पण बघू. विचार करेल जर का चांगला वाटलं तर टाकेल नाहीतर नाही.
पण तुम्हाला बाकीचे सगळे सीन आणि अजून क्लोजला गेलो ना तुम्हाला ते पण बघायला भेटेल की ॲक्च्युली वॉटरफॉल आहे कसा. आम्ही पण एक्साइटेड. काय झालं डोळ्याला दिसतंय वेगळं आणि कॅमेरामध्ये वेगळं दिसतंय. क्या क्या बात कर रहे हैं? त्यासाठी तुम्ही यायला यायला लागते यायलाच लागते. हा तर चला भेटूया पुढे. हॉटेल गबरवाडा 10 थाळी झणझणीत 250 मध्ये फुल. 250 मध्ये अनलिमिटेड. भाकरी ज्वारी रोटी काय खायची काय पिल्ला तू हाय पिलू सोपं नव माय. इथं जन्म पिलू यायला लागते. तर चला काय पुढे भेटूया आपण. आई ग पडलो असतं बघा कट. काय पुढेच भेटूया आपण. थांबा जरा. तिथं आम्ही सांडा खाणार आहे. साना मांडा हो गया था भाई. गोळा कर केले की चलो गया अभी आगे मिलते हैं. पहिले रुको ठेवू, हाँ. नाही तर इसको छोड़. ऑफ रोड दाखवतो तुम्हाला. तर कोणा गेला की नाही पत्थर पे पत्थर मारो तो चिंगार निकलती ना वैसा. Let's go. अरे कहना क्या चाहते हो? जवळ गेलो दाखवतो आता कट करतो. पाऊस यायला लागलाय. थांबत येऊ नका. इधर फाफड़ेश कार्यक्रम हो गया है. थोडस खर्चलेलं आहे नाही. उलस ग लाल उलस काय नाही. चल द्या. एकदा म्हणे पाय कसा. आणि हे पण सांगा की आता पडलेलं टाकू द्या का नको. पाय कसा पाय तर भाजते का म्हणलं. अबे साले कसं माझा पाय जास्त दुखायला लागला आता. लई टचिंग झाली का. या कट कर दिया तू ऊपर मिलते. वाह क्या एक्टिंग कर रहा है. वाह क्या एक्टिंग. हाँ? क्यों भी ओवर एक्टिंग करता है साला. ओवर एक्टिंग की औलाद. अब तेरे को बराबर होता नहीं क्या बोलने को. नाही नाही पाहिजे आम्हाला. चहा नाही पाहिजे. चहा नाही पाहिजे. आणि आवाज करायला पाहिजे येत आहे का. कुठलं वॉटरफॉल आहे. माहित नाही. मुनावळे वॉटरफॉल. मुनावळे वॉटरफॉल आहे. 12 महिने 12 महिने चालतो. हा 12 महिने चालत लागतो. त्यात वाचनाला यायला लागते आणि यायला लागते. यायलाच लागते. नाच करते काय. यायलाच लागते. खराब आमचा आपण इथं व्हिडिओ बंद करू. पुढे चालू करू. ओके कट. बघताय भिजून आलोय तुम्ही वॉटरफॉल बसून आता.
तर आपला आज डे 2चा पार्ट 1 कम्प्लीट झालेला आहे. जसं की वॉटरफॉल काय महादेवाचं मंदिर आणि दुसरं काय वॉटरफॉल त्रिवेणी संगम संगम आणि वॉटरफॉल ही 3 गोष्टी झाल्या. आता पार्ट 2ला आपण प्रतापगडला भेटतो डायरेक्ट. आता कट करतो फिनिश. चल. तर तुम्हाला गोष्ट सांगायची एक भावांनो की पुढची समोरची गाडी आहे का MH04 MF 2065 या गाडीतला एक माणूस आहे, त्याचीच गाडी वाटतं ती. तर 10 वेळा गाडीतनं खाली उतरते, पुढे जाऊन काय शिष्य आले का त्याला शिष्य आले काय माहिती, जाते पळत पळत येते. तुम्हाला 2 सेकंदात दिसेल. आणि तुम्हाला अजून एक अपडेट द्यायचं आहे, त्यासाठी हा व्हिडिओ शूट करताय आपण. तर 2च मिनटं तो छावा कसा पळत येतोय बघा आणि काय नकरी करतोय बघा. विषय असा आहे, ट्रॅफिक जवळपास 1 तासापासून आहे, हा. अजून पुढे 1 तास लागणार आहे. आणि तो 5 मिनिटात उतरलो खाली, ट्रॅफिक बघतो पुढे जाऊन पळत वापस येतो. काय चाललंय त्याचं तेच का नाही, मागा धरून असतो आम्ही. त्याला सूतर लागले ना, नाही तर शीतल आली असणार त्याला. आणि तो पावसाळा आहे, पावसाळ्यात करायला लागला. पळत जाते पळत येतो. हा. बाहेर पाऊस चालू आहे, छत्री काढून बाहेर येतो, छत्री उघडत नाही. आला आला बघा ही आहे. अच्छा परत यायला होता. काय चाललंय आहे का, जाते का काय का बसला अजून एकदा दाखवतो मला. अजून एकदा दाखवतो तुम्हाला. ती येणार 100% येणार बाहेर, तुम्हाला दाखवतो नाही एकदा. आणि दुसरी अपडेट अशी आहे की ट्रॅफिक मध्ये जवळजवळ आम्ही 1.5-1.5 तासावर फसलेलो आहे आणि अजून तास लागत आहे. त्यामुळे जो आपला पार्ट 2 होता जो प्रतापगडचा, आय थिंक तो कॅन्सल होणार आहे ना. कॅन्सल होणार आहे. सो आता आम्ही डायरेक्ट घरी जाईल. सो बाय बाय, टाटा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. काही प्लॅन झालं तर येऊन जाईल तो. जो पण नवीन असेल बघेल, लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका. बाय.